नमस्कार, घेऊन आलेलो आहोत पुन्हा एकदा इयत्ता 6वीचा नवीन व्हिडिओ। पुस्तकातील पान क्रमांक 10 आणि 11 या दोन्ही पेजवरती एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे। त्याचं चित्र वाचन आपल्याला करायचं आहे। प्रस्तुत चित्र हे वाहतुकीच्या नियमांबाबत असणार आहे। यामध्ये कोणत्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्याचीच माहिती आपल्याला इथे सांगितलेली आहे। कोणते नियम आपण पाळायला हवे आणि या चित्रात एकंदरीत काय माहिती दिसते ती आपण सुरुवातीला पाहूया। करूया चला चित्र वाचन। 1. हे चित्र शहरातील एका मुख्य रस्त्यावरील आणि चौक म्हणजेच ट्रॅफिक सिग्नल येथील आहे। 2. रस्त्यावर वाहनांची ये जा सुरू असून पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग आणि बाजूला चालण्यासाठी फुटपाथ दाखवला आहे। 3. चित्रात अनेक नागरिक आणि लहान मुले वाहतुकीच्या वेगवेगळ्या नियमांचे पालन करताना किंवा त्यांचे उल्लंघन करताना दिसत आहेत। 4. एका बाजूला एक अंध व्यक्ती एका लहान मुलीसोबत झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत आहे। 5. रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाची कार, एक लाल रंगाची कार आणि एक मोटारसायकल म्हणजेच बाईक दिसत आहे। 6. सिग्नलपाशी उभा असलेला एक मुलगा म्हणतोय, लाल सिग्नल सुरू झालाय, पटकन रस्ता ओलांडायला हवा। 7. फुटपाथवर उभी असलेली काही मुले आणि त्यांचे पालक रस्त्यावरील वाहतुकीचे निरीक्षण करत आहेत। एकंदरीत आपण इथे 7 वाक्य बघितलेली आहे जी चित्रवर्णन केलेली आहेत। आता इथे तुम्हाला खाली एक सूचना सुद्धा दिलेली आहे। काय बरं, तर चित्रात काय काय दिसते ते तर आपण आता अभ्यासलेच, पण चित्रातील मुलांमध्ये काहीतरी संवाद होत आहेत। प्रत्येक मुलं आपापसात काहीतरी बोलत आहेत आणि या संवादामध्ये वाहतुकीचे प्रकार आणि वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करतानाही दिसत आहे। चला तर आपण आता याच मार्गदर्शन म्हणजेच वाहतुकीच्या नियमांचं वाचन करूया। 1. रस्ता ओलांडताना मोबाईलवर बोलू नये। तर चित्रात एक व्यक्ती लहान मुलीचा हात धरून झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत आहे आणि त्याचवेळी मोबाईलवर फोनवर बोलत आहे, जे अत्यंत धोकादायक आहे। मुलीचे बाबा आणि मुलगी दोघेजण झेब्रा क्रॉस करत आहेत, परंतु तिचे बाबा फोनवर बोलत आहे आणि झेब्रा क्रॉस म्हणजे रस्ता क्रॉस करत असताना कधीही फोनवर बोलू नये, हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। आता नियम क्रमांक 2. रस्ता ओलांडताना घाई किंवा धावपळ करू नये। आता चित्रामध्ये एक स्त्री जी आहे लहान मुलाचा हात धरून चालली आहे। तिथे संवाद लिहिला आहे की बाईनी रस्त्यावरून जाताना घाई करायला नको, म्हणजेच धावत रस्ता ओलांडायला नको। तिथे एक सफेद रंगाची गाडी दिसत आहे आणि तिच्या मागूनच ती बाई बघा हात दाखवत रस्ता क्रॉस करत आहे, म्हणजे ती घाई गडबडीमध्ये रस्ता क्रॉस करत आहे आणि हे अत्यंत चुकीचे आहे। हा देखील नियम आहे। पुढील नियम क्रमांक 3. फुटपाथवर किंवा रस्त्यावर दंगामस्ती करू नये। चित्रात उजव्या बाजूला 2 मुले फुटपाथवर एकमेकांना ढकलून मस्ती दंगा करत धावत आहेत, ज्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावरील वाहनांसमोर पडू शकतात, म्हणून फुटपाथवरील नेहमी शांततेत चालावे। नियम क्रमांक 4. चालू वाहनांच्या अगदी जवळून किंवा मागून अचानक रस्ता ओलांडू नये। चित्रात एक महिला पांढऱ्या कारच्या अगदी मागून घाईघाईने जाताना दिसत आहे, ज्यामुळे अपघात होऊ शकतो। नियम क्रमांक 5. गाडी येत असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये। एका चौकटीत मुलगी म्हणत आहे, थांब रमा, तिकडे बघ, गाडी येते, म्हणजेच गाडी येत असताना जबरदस्ती रस्ता ओलांडू नये। हा देखील खूप महत्त्वाचा नियम आहे। आपण सर्रास बघतो की रस्त्यावरती जेव्हा सिग्नल सुरू होतो, गाड्या जायला लागतात, त्यावेळेस सुद्धा बरीच अशी मंडळी गाड्यांना हात दाखवत रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असतात, पण बऱ्याच वेळा गाड्यांचा वेग हा अतिशय जास्त असतो आणि अपघात होण्याची शक्यताही जास्त असते। नियम क्रमांक 6. दुचाकीवर म्हणजेच बाईकवर लहान मुलाला पुढे पेट्रोल टाकीवर बसवू नये। चित्रात मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तीने एका लहान मुलाला मागे बसविण्याऐवजी पुढे बसवले आहे, जे अत्यंत चुकीचे आहे आणि त्यामुळे सुद्धा त्या मुलाला हानी होऊ शकते आणि हे वाहतुकीच्या नियमांमध्ये सुद्धा बसत नाही। हे अत्यंत चुकीचे आहे। तर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे हे वाहतुकीचे नियम आपल्याला अभ्यासायला मिळत आहेत। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे चित्र वाचन पुरेपूर समजले असणार आहेत आणि इतरही तुम्हाला काही जर वाक्य सुचत असेल तर तुम्ही सुद्धा या चित्र वाचनामध्ये ॲड करू शकता। अशा शैक्षणिक व्हिडिओंकरता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।